आता चटपटा आलू सँडविच, त्यासाठी मी आलू ठेवलेत बॉईल करण्यासाठी. कुकरमध्ये होतात ते, तुम्हाला शिट्टी पण ऐकायला येईल. चला झाली शिट्टी. इकडे मी ग्रीन चटणी पण बनवून घेणार आहे फास्ट. त्याच्यामध्ये टाकते मी कोथिंबीर, जिरे, लसण आणि मिरची आणि थोडीशी शेव टाकते आणि थोडंसं मीठ. इकडे ग्रीन चटणी टाकूयात, थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ. याला मिक्सरमधनं बारीक. चटणी रेडी आहे. तर चला आता आलू फ्राय करून घेऊया. आलू सँडविच आहे. पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकूया. ऑइलमध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया. मिरच्या पण टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकते कांदा. थोडंसं कांदा परतून घ्यायचा आहे. बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत, ते मॅश केलेत आणि त्याच्यात टाकलेले आहेत. त्यात टाकूया बेसिक मसाले. थोडीशी लाल मिरची पावडर, ते कमीच टाकते मी कारण जास्त तिखट नको आहे आम्हाला. हळदी पावडर, थोडा गरम मसाला टाकते आणि थोडा चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर रेडी आहे आपलं आलूचं बॅटर, म्हणजे ते आलूचं मिक्सर सँडविचला लावण्यासाठी, किंवा आलू स्प्रेड म्हणू शकता तुम्ही. आणि ग्रीन चटणी पण रेडी आहे. तर आता सँडविच बनवूया. मी हा मल्टीग्रेन ब्रेड आणलेला आहे. मला ब्रिटानियाचा आवडतो, पण तिथे नव्हता अवेलेबल शॉपमध्ये, म्हणून मी गोल्डनचा घेऊन आली आहे. बघा हा मल्टीग्रेन आहे. तर चला तर मग 2 स्लाईस ठेवूयात. एक स्लाईसला ग्रीन चटणी अप्लाय करून घेऊयात, जी मी बनवून ठेवली होती. वाव, चटणीमध्ये शेव टाकल्यामुळे एकदम वेगळीच छान अशी टेस्ट आलेली आहे. एक स्लाईसला सॉस अप्लाय करून घेऊयात. टाकूयात ते आपलं आपण बनवून घेतलेलं मिक्सर. आलू सँडविच म्हणजे एकदम चटपट आणि मस्त. त्याच्यात व्यवस्थित फील करायचं आहे. सी, मी ते सगळं मिक्सरला लावलेलं आहे. यावर दुसरा ब्रेड ठेवते आहे. ओके, तर मी तवा पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तो गरम झाला, त्यात टाकते मी बटर. त्यात ठेवूयात आता मस्त आपलं सँडविच. याला एक कव्हर करूयात थोडा वेळ, काही सेकंड. हे असं आपलं आलूचं बटाट्यांचं चटपटीत सँडविच रेडी आहे. एक घास घेऊन बघूया. ऑसम, मस्त लागतं. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. बटाट्याचं सँडविच किंवा आलू सँडविच, आलू चटपटीत सँडविच. हा, मला आता कंट्रोल नाही होत. मी फटाफट बाकीचे बनवते, सगळ्यांना सर्व करते, मी पण खाते. बाय बाय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.